सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. लोकभवनात शपथविधी सोहळा संपन्न. क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी, मात्र अर्थ खात्याचा पदभार नाही. अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्याची भाजपची तयारी नाही. अर्थ खात्याऐवजी दुसरं खातं राष्ट्रवादीला देण्याचा भाजपचा विचार, मात्र अर्थ खातं सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींकडून सुनेत्रा पवारांना शुभेच्छा. दिवंगत अजितदादांचं स्वप्न महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पूर्ण करतील. मोदींकडून ट्विट. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाची अनुपस्थिती. पार्थ पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतर सुद्धा पवार गैरहजर. शपथविधीबाबत माहिती नसल्याच्या वक्तव्यानंतर पार्थ पवारांकडून पवारांची मनधरणी. शपथविधी सोहळ्यापासून पार्थ पवारांना दूर ठेवण्याचा भाजपकडून निरोप. पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दूर ठेवण्याचा निर्णय. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार अनभिज्ञ. शपथविधीबाबत मला माहिती नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार. पवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या आधीच दोन राष्ट्रवादींमधला सुप्त संघर्ष उघड. तटकरे, पटेलांनी शरद पवारांना सर्व चर्चांपासून दूर ठेवल्याचं स्पष्ट. अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा. पक्षाचे सर्व संविधानिक अधिकार आता सुनेत्रा पवारांकडे. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुद्धा एकमतानं निवड. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी बहुतांश आमदारांचा पुढाकार. बहुतांश आमदारांच्या सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर सह्या. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पण पटेल नसावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट. मराठमोळ्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा असं मत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत 4 महिन्यापासून चर्चा. 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती. शरद पवारांचा गौप्यस्फोट. एकत्र येण्याची दादांची इच्छा, ती पूर्ण व्हावी अशी आमचीही इच्छा. पवारांचं भाष्य. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करूया अशी अजित पवारांची इच्छा होती. जयंत पाटलांनी दादांसोबतच्या बैठकीमधली माहिती सांगितली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आता उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ निर्णय घेतील. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. निर्णयाचा चेंडू आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतच्या बैठकीचा जुना व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती. 17 जानेवारीला शरद पवार, अजित पवारांची चर्चा झाली होती. अमित शहांनी पक्ष फोडून शिंदे आणि अजित पवार गट निर्माण केला. शहा, फडणवीसच दोन्ही पक्षाचे निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊतांचा निशाणा. पार्थ पवार राज्यसभेच्या रिक्त जागेवर दावा करणार. पक्षाच्या नेत्यांशीही पार्थ पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या पश्चात काही गिधाडं गिरिटा घालतायत. सुनेत्रा पवारांनी या गिधाडांवर लक्ष ठेवावं आणि सावध राहावं. मनोज जरांगेंचा रोख नक्की कुणाकडे? सुप्रिया सुळेंनी काटेवाडीमध्ये जात अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली. आशाताई पवारांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे दिल्लीसाठी रवाना. केंद्रीय बजेटसाठी सुळे दिल्लीमध्ये. मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र. भारत विकास आघाडी असा गट स्थापन करत एकत्रित गटनोंदणी. दोन्ही गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या रामकुंड गोदाघाट परिसरात पाहणी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा. रामकुंड परिसरात अतिक्रमण काढण्यास सुरुवात. जळगावच्या रावेर तालुक्यातील मंगळूरसह अनेक भागांमध्ये गारपिटीचा तडाखा. अनेक पिकं जमीनदोस्त. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश. तातडीनं पंचनामे करून भरीव मदतीची मागणी.